सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया. मी श्रीपाद गोपाळ जोशी, साईनाथ मंदिर पुजारी. पार्थिव सिद्धिविनायकाची पूजा आपण करणार आहोत. त्या संबंधी मी पूजा सांगत आहे. सगळ्यात गणपतीला नमस्कार करायचा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महागणाधिपते नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि. डाव्या हातामध्ये पोळी घ्यायची, उजव्या हाताने 3 वेळा पाणी प्यायचं. आजम्य केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. एकदा हातावरून खाली सोडा. गोविंदाय नमः. विष्णवे नमः. परत 3 वेळा पाणी प्यायचं. एकदा हातावरून खाली सोडायचं. पुनराजम्य. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. विष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. श्रीधराय नमः. ऋषिकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. दामोदराय नमः. संकर्षणाय नमः. वासुदेवाय नमः. प्रद्युम्नाय नमः. अनिरुद्धाय नमः. पुरुषोत्तमाय नमः. अधोक्षजाय नमः. नारसिंहाय नमः. अच्युताय नमः. जनार्दनाय नमः. उपेन्द्राय नमः. हरये नमः. श्रीकृष्णपरमात्मने नमः. प्रणवस्य परब्रह्म ऋषि परमेशी परमात्मा देवता दैवी गायत्री छंदः. प्राणायामे विनियोगः. प्राणायाम करता येत असेल तर करायचा, नसेल तर ओम गंग गणपतये नमः असा मंत्र 3 वेळा म्हणायचा. ओम गंग गणपतये नमः. ओम गंग गणपतये नमः. ओम गंग गणपतये नमः. आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्मभूर्भुवः स्वरोम. 5 विडे मांडायचे. पहिल्या विड्यावरती आपल्या कुलदेवतेचं स्मरण करून गंध, अक्षता, फूल, हळदी, कुंकू व्हायचं आणि कुलदेवतेला नमस्कार करायचा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मृत्युंजय महारुद्र त्राहि मां शरणागत. जन्म मृत्यु जरा व्याधि पीडितं कर्मबन्धनैः. विष्णुं जिष्णुं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरम् अनेकरूपदैत्यान्तं नमामि पुरुषोत्तमम्. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कुलदेवताभ्यो नमः. एतत्ते पूगीफलताम्बूलं समर्पयामि. सुवर्णपुष्पार्थे व्यावहारिकद्रव्यं समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. माता पितृचरणकमलेभ्यो नमः. एतत् कर्मप्रधानदेवताभ्यो नमः. श्रीपार्थिवसिद्धिविनायकाय नमः. आरम्भकाले निर्विघ्नमस्तु. सुमुखशैकदन्तस्यो कपिलो गजकर्णकाः लम्बोदरस्य विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रके दुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. द्वादशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादवे. विद्यारम्भे वाहे च प्रवेशे निर्गमेन संग्रामे सङ्कटशैव विघ्नस्वसनजायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं. पंचांग. सोमवशैकदन्त सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति चाभिमङ्गलं. येषामृते तो भगवान् मङ्गलाय तनो हरिः. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव. लक्ष्मीपते ते क्रियकं स्मरामि. लाभस्तेषां प्रियस्तेषां कुतस्तेषां पराजय. येषामन्यवर्षां मूर्धयतो जनार्दनः. विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये. उजव्या हातामध्ये अक्षता घेऊन ठेवायच्या. थेंबर पाणी घालायचं त्याच्याबरोबर. श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञयाः प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणोदिते परार्धे श्रीविष्णुपदे श्वेतवराहकल्पे वैवस्वतो मन्त्रे 88तमे युगे कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे कृष्णावेण्याम् उत्तरे तीरे
भारतदेशे महाराष्ट्रप्रदेशे मुंबई ग्रामस्थित क्रोधिनाम संवत्सरे रविदक्षिणायने वर्षा ऋतुः मासानां मासोत्तमे मासे भाद्रपदमासे शुक्लपक्षे अद्याय च चतुर्थ्यायां शुभदितव अद्य वासरे वासरस्तुः मंदवासरे चित्रादिवसनक्षत्रे तुलस्थिते वर्तमाने श्रीचंद्रे सिंहस्थिते वर्तमाने श्री सूर्य वृषभस्थिते वर्तमाने श्री देवराजगुरु शेषेषु ग्रहेषु यथा यथं राशिस्थानस्थितेषु सत्सु शुभनामयोगे शुभकर्णे एवं ग्रहगुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ संकल्प करायचा आहे, म्हणायचं आहे मम आत्मनः सकल शास्त्र पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम. आपलं गोत्र माहिती असेल तर गोत्राचा उच्चार करायचा आणि म्हणायचं गोत्रे उत्पन्न आहे. स्वतःचं नाव घ्यायचं, म्हणायचं शर्मा अहम सहकुटुंबानां सहपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य विजय अभय आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं समस्त अभ्युदय अर्थंच श्री पार्थिव सिद्धिविनायक देवता प्रीत्यर्थं यथाशक्ति यथाभक्ति प्राणप्रतिष्ठा पूर्वक षोडश उपचार पूजन महं करिष्ये. हातातलं पाणी आणि अक्षता पाण्याबरोबर खालच्या तामानामध्ये सोडून द्यायच्या आणि त्याच्यावरून 3 वेळा हातावरून खाली पाणी सोडायचं. तत्रादो निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपती पूजनं कलशघंटा पूजनंच करिष्ये. मूर्ती ठेवायची असेल तर मूर्ती ठेवायची, नसेल तर सुपारीचा गणपती मांडायचा. तत्रादो निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपती स्मरणं करिष्ये. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गणनान्त्वा शौनकोकृत्समतिर्जगधेर् गणपति आवाहने विनियोगः. ओम गणनान्त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनां मुपवश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणसुतान् शृण्वन्नोतिभिः स्थितसादनं. सुपारी मांडली असेल तर सुपारीवरती किंवा मूर्ती असेल तर मूर्तीवरती अक्षता व्हायच्या. छोटी मूर्ती. महागणाधिपते नमः ध्याय ध्यानार्थे अक्षतान् समर्पयामि. भूर्भुवस्वाहा महागणाधिपते नमः. आसनार्थे परत एकदा अक्षता व्हायच्या. आसनार्थे अक्षतान् समर्पयामि. भूर्भुवस्वाहा महागणाधिपतये नमः. हातावरून 5 वेळा पाणी तामानामध्ये सोडायचं. भूर्भुवस्वाहा महागणाधिपते नमः. पाद्यं समर्पयामि. भूर्भुवस्वाहा श्रीमन्महागणाधिपते नमः. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. भूर्भुवस्वाहा श्रीमन्महागणाधिपते नमः. आचमनीयं समर्पयामि. भूर्भुवस्वाहा श्रीमन्महागणाधिपतये नमः. स्नानीयं समर्पयामि. भूर्भुवस्वाहा महागणाधिपतये नमः. वस्त्र असेल तर कापसाचं वस्त्र आणि जानवं गणपतीला व्हायचं. वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं समर्पयामि. भूर्भुवस्वाहा महागणाधिपतये नमः. उपवितार्थे यज्ञोपवितं समर्पयामि. भूर्भुवस्वाहा श्रीमन्महागणाधिपतये नमः. एक पळी भरून पाणी तामनात सोडायचं. वस्त्र यज्ञोपवितांत आचमनीयं समर्पयामि. भूर्भुवस्वाहा श्रीमन्महागणाधिपतये नमः. गणपतीला द्या गंध लावायचं. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. भूर्भुवस्वाहा श्रीमन्महागणाधिपतये नमः. अलंकारार्थे अक्षता व्हायच्या. गणपतीला अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि. भूर्भुवस्वाहा श्रीमन्महागणाधिपतये नमः. हळदी आणि कुंकू व्हायचं. हरिद्रां कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. भूर्भुवस्वाहा
श्रीमन्महागणाधिपतये नमः. शेंदूर असेल तर शेंदूर घालायचा. भूर्भुवस्वाहा महागणाधिपतये नमः. सिंदूरं समर्पयामि. भूर्भुवस्वाहा श्रीमन्महागणाधिपतये नमः. एक फूल व्हायचं पूजार्थे. कालोद्भवपुष्पं समर्पयामि. भूर्भुवस्वाहा श्रीमन्महागणाधिपतये नमः. मुद्दाम भूर्भुवस्वाहा श्रीमन्महागणाधिपतये नमः. गणपतीला दुर्वा व्हायच्या. भूर्भुवस्वाहा श्रीमन्महागणाधिपतये नमः. दुर्वांकुराणि समर्पयामि. भूर्भुवस्वाहा श्रीमन्महागणाधिपतये नमः. धूपं समर्पयामि. भूर्भुवस्वाहा श्रीमन्महागणाधिपतये नमः. उदबत्ती आणि दिवा ओवाळायचा. भूर्भुवस्वाहा महागणाधिपतये नमः. दीपं दर्शयामि. भूर्भुवस्वाहा श्रीमन्महागणाधिपतये नमः. नैवेद्यार्थे अंशतः गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. भूर्भुवस्वाहा श्रीमन्महागणाधिपतये नमः. हातामध्ये पाणी घेऊन गुळ खोबऱ्याच्या वाटोळी फिरवायचं. नैवेद्य दाखवायचा. ओम भूर्भुवस्वाहा श्रीमन्महागणाधिपतये नमः. ओम प्राणाय नमः. अपानाय नमः. भूर्भुवस्वाहा श्रीमन्महागणाधिपतये नमः. प्राणाय नमः. अपानाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. पूर्णब्रह्मणे नमः. नैवेद्यं निवेदयामि. एक पळी भरून पाणी ताम्रासुराचं मध्य प्राशनार्थे पानीयं समर्पयामि. परत एकदा गुळ खोबऱ्याच्या वाटोळी पाणी भरून नैवेद्य दाखवायचा. ओम प्राणाय नमः. अपानाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. ब्रह्मणे नमः. नैवेद्यं निवेदयामि. 3 वेळा तामनामध्ये पाणी सोडायचं. उत्तराय भोजनं समर्पयामि. हस्तप्रक्षालन समर्पयामि. मुखप्रक्षालन समर्पयामि. करोद्वर्तनार्थ एक फूल गंधामध्ये बुडवून गणपतीला व्हायचं. करोद्वर्तनार्थ चंदनं समर्पयामि. एका विड्यावरती पाणी घालायचं. मुखवासार्थ पूगी परतांबूलं समर्पयामि. महागणाधिपतये नमः. श्रीमन्महागणाधिपतये नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. गणपतीला एक फूल व्हायचं. श्रीमन्महागणाधिपतये नमः. मंत्रपुष्पं समर्पयामि. हात जोडून गणपतीची प्रार्थना करायची. प्रारंभी विनती करू गणपती विद्यादया सागर ज्ञानत्वहरो निबुद्धिमतिदे आराध्य मूर्हेश्वर चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतर पाढवे हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवे कार्यं मे सिद्धिमायन्तु प्रसन्न त्वयिधाद्रे विघ्नानि नाशमायन्तु सर्वाणि सुरनायक महामंगलमूर्ति मोरया. अनेन कृत यथाशक्ती पूजनाख्येन कर्मणः. एक पळी भरून तामनामध्ये पाणी सोडायचं. महागणपती प्रियता नम तस्तगजाननार्पणमस्तु. जमिनीला असे हात लावायचे. पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वा विष्णुना धृता त्वंचधारे मां देवीं पवित्रं कुरुचासनं ऊर्ध्वकेशे विरूपाक्षी मांसशोणितभक्षणे तिष्ठदेवी शिखाबन्धे चामुण्डे अपराजिते अपसर्पन्तु ये भूता भूमिसंस्थिता ये भूता विघ्नकर्तारसे गच्छन्तु शिवान्नया अपक्रामन्तु भूतानि पिशाच्या सर्वतो सर्वेषामविरोधेन पूजा कर्म समारभे तीक्ष्णधनुष्महाकाय कल्पान्तो दहनो मम भैरवाय नमस्तुभ्यं अनुज्ञान धातुमर्हसि. जमिनीवरती गंध एक फूल घ्यायचं. त्या फुलाला गंध लावायचं. हळदी कुंकू अक्षता असं जमिनीवरती व्हायचं आणि जमिनीला असा नमस्कार करायचा. समुद्र वसन देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे भूमिये नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि. आता कलशाची पूजा करायची. असा कलश घ्यायचा. कलशाला गंध लावायचं. हळदी कुंकू लावायचं. अक्षता लावायच्या आणि कलशामध्ये एक तुळशीचं पान आणि फूल असं कलशामध्ये घालायचं. कलशस्य मुखे विष्णुकण्ठे रुद्रसमाश्रिताः मूले तद्रसितो ब्रह्मा मध्ये मातृगणः श्रुताः कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तदीपा वसुन्धराः ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो ह्यतरुणः अंगेश सहिता सर्वे कलशन्तु समाश्रिताः. अत्र गायत्री सावित्री
शांतिपुष्टिः करितदाः आयान्तु देवपूजार्थं धृतक्षयकारकाः उजवा तसा कलशावरती झाकून ठेवायचा. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधौ गुरुः कलशाय नमः समस्तोपचारार्थ प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. आता घंटेची पूजा करायची. घंटा गणपतीच्या उजव्या बाजूला आणि आपल्या डाव्या बाजूला. घंटेला गंध अक्षता हळदी कुंकू आणि फूल घालायचं. आगमार्थंतु देवानां गमनार्थंतु रक्षसां पूर्वे घंटारवन्तत्रो देवता भानक्षणं घंटिकायै नमः समस्तोपचारार्थ गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. शंखाची पूजा करायची. शंखाला शंख असेल तर शंखाची पूजा करायची, नाहीतर नमस्कार करायचा. शंखामध्ये पाणी घालायचं. शंखाला गंध लावायचं. एक फूल ठेवायचं आणि त्याच्यावरती तुळशीचं पान घालायचं. त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुनावितकरे नमितः सर्वदेवस्य पाञ्चजन्य नमोऽस्तुते. पाञ्चजन्याय विद्महे पवमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्. शंखदेवतायै नमः. सर्वोपचारार्थ गंधपुष्पं तुलसीदलपत्रं समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. गणपतीच्या दोन्ही बाजूला दोन समय असतील. एक तुपाचा दिवा असेल. त्या तिन्ही दिव्यांची पूजा करायची. तिन्ही दिव्यांना गंध लावायचं. अक्षता व्हायच्या. हळदी कुंकू व्हायचं आणि एक एक फूल घालायचं. भो देव ब्रह्मरूप स्वं ज्योतिषं पुरोराव्याम आरोग्यं दहि पुत्रांश सर्वकामांश धीमे दीपदेवताय नमः समस्तोपचारार्थ गंधपुष्पं समर्पयामि. तांब्यातलं पाणी सगळे शिंपडून घ्यायचं असं. अपवित्रो वा सर्वावस्थांगतो विवाह यस्मरेत् पुण्डरीकाक्षं सभाह्यभ्यन्तरं शुचेः सर्वं शुचेः पूजा द्रव्याणि सम्प्रोक्ष आत्मानं च प्रोक्षयेत्. हातामध्ये एक पळी भरून पाणी घ्यायचं. अधी इत्यादी वर्तत वर्तमान एवं ग्रहगुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यविधौ नूतन पार्थिव सिद्धिविनायकमूर्तीणां यथाशक्ती प्राणप्रतिष्ठामहंकरिष्ये. हातातलं पाणी खालच्या तामनात सोडून द्यायचं. अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्मा विष्णु महेश्वरा ऋषयः ऋषयगुस्सामाथर्वाणि छन्दांसि परा प्राणशक्तिर्देवता. आं बीजं ह्रीं शक्तिं क्रों किलकम् अस्यां मूर्तौ देवकला सान्निध्यार्थं प्राणप्रतिष्ठापने विनियोगः. ओम आम ह्रीं डावात आपल्या छातीवरती ठेवायचा. उजवा देवाच्या छातीवरती ठेवायचा. ओम आम ह्रीं क्रों ओम यम रम लम वम शम शम सम हम ळम क्षम अह क्रों ह्रीं आम देवस्य प्राणाय प्राणाः. ओम आम ह्रीं क्रों ओम यम रम लम वम शम शम सम हम ळम क्षम अह क्रों ह्रीं आम देवस्य जीवय स्थिताः. ओम आम ह्रीं क्रों ओम यम रम लम वम शम शम सम हम ळम क्षम अह क्रों ह्रीं आम देवस्य वाङ्मनश्चक्षु श्रोत्रजीवा घ्राणपाणि पाद पायुस्थानादि सर्वेन्द्रियाणि सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा. ओम असं ओम रक्तं रक्तांभूतीर्थं. दोन दुर्वा घ्यायच्या. तुपामध्ये बुडवायच्या आणि त्या देवाच्या डोळ्यांना लावायच्या. ओम रक्तांभूतिस्थ कोदल सदुर सदरुण सरोजदा सरोजाधिरूढाकराब्ज पाशं कोन्द कोदंड भिक्षो भिक्षो उद्भवमद गुण व्यंकुशं पंचबाण बिभ्राणा सुक्पालं त्रिनयन लसितां पीनव शोर्वाट्या देवी बालार्कवर्णा भवतु सुकरी प्राणशक्तिः परान्नः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्.
डोळ्याला लावलेला दुर्वा तुपाच्या देवाच्या पायाजवळ ठेवून द्यायचा. हातामध्ये अक्षता घेऊन गणपतीचं ध्यान करायचं. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशाङ्कुशधरं देवं ध्याये सिद्धिविनायकम्. झालं सुरू. एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशाङ्कुशधरं ध्याये सिद्धिविनायकम्. भूर्भुवस्वः श्री पार्थिव महागणाधिपतये नमः. ध्यानार्थे आपल्या पार्थिव गणपतीच्या मूर्तीवरती अक्षता व्हायच्या. ध्यानार्थे अक्षतान् समर्पयामि. भूर्भुवस्वः पार्थिवसिद्धिविनायकाय नमः. आगच्छ देवदेवेश तेजोराश जगत्पदे क्रियमाण मया पूजा ग्रहण परमेश्वर. परत एकदा पार्थिव सिद्धिविनायकाच्या मूर्तीवरती अक्षता व्हायच्या. आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि. नानारत्नसमायुक्तं कार्तस्वरविभूषितम् आसनं देवदेवेश प्रीत्यर्थं प्रदीयतां. भूर्भुवस्वः पार्थिवसिद्धिविनायकाय नमः. परत एकदा अक्षता व्हायच्या. आसनार्थे अक्षतान् समर्पयामि. पाद्यम पळी भरून पाणी, एक पळीत पाणी घ्यायचं, हातात फूल घ्यायचं उजव्या आणि पळीतलं पाणी थोडंसं मूर्तीवरती शिंपडायचं. पाद्यम मुरहणदेवेश सर्वक्षेम समर्थ भवत भक्त्या समर्पितं देव लोकनाथं नमोऽस्तुते. भूर्भुवस्वः पार्थिवसिद्धिविनायकाय नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. परत पळीमध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये गंध फूल आणि अक्षता असं त्या पळीमध्ये घालायचं. उजव्या हातात परत फूल घ्यायचं, त्या पळीमध्ये बुडवायचं आणि ते पाणी परत मूर्तीवरती शिंपडायचं. श्रीपाद का हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. नमस्ते देवदेवेश नमस्ते धरणीधर नमस्ते जगदाधर. अर्घ्यं न प्रतिदिनं भूर्भुवस्वः पार्थिवसिद्धिविनायकाय नमः. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. परत पळीमध्ये पाणी घ्यायचं, फूल घ्यायचं उजव्या हातात, परत पळीमध्ये बुडवायचं आणि ते पाणी परत गणपतीच्या मूर्तीवर शिंपडायचं. कर्पूरवासितं तोयं मंदाकिन्या समारुदम् आचम्यता जगन्नाथं मया दत्तं हि भक्तिदाः. भूर्भुवस्वः पार्थिवसिद्धिविनायकाय नमः. आचमनीयं समर्पयामि. परत एकदा पळीमध्ये पाणी घ्यायचं, उजव्या हातात फूल घ्यायचं, परत एकदा पाण्यात बुडवायचं आणि मूर्तीवरती शिंपडायचं. भूर्भुवस्वः गंगा सरस्वती रेवा पयोष्णी नर्मदा जलैः स्नापितोऽसि मया देव तथा शान्तिं कुरुष्व मे. भूर्भुवस्वः पार्थिवसिद्धिविनायकाय नमः. स्नानीयं समर्पयामि. अथ पंचामृतैः स्नपयिष्य. एक फूल घ्यायचं, पंचामृत चमच्यात किंवा पळीत घ्यायचं, जे अवेलेबल असेल ते घ्या. त्याच्यामध्ये पंचामृत पळीत किंवा चमच्यात घेताना त्याच्यामध्ये फूल बुडायचं. ते पंचामृत गणपतीच्या अंगावर शिंपडायचं. कामधेनु समुद्भूतं देवर्षि पितृदुदं पयोददामि देवेश स्नानार्थं प्रददामि. भूर्भुवस्वः पार्थिवसिद्धिविनायकाय नमः. पयस्नानं समर्पयामि. ते पंचामृत आपल्या समोरच्या तामणात सोडायचं. परत पळीमध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये फूल बुडवायचं, परत ते पाणी मूर्तीवरती शिंपडायचं. पयस्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि. भूर्भुवस्वः पार्थिवसिद्धिविनायकाय नमः. परत एकदा पंचामृत घ्यायचं, पंचामृतामध्ये पळीमध्ये पंचामृत घ्यायचं, त्या पंचामृतात फूल बुडवायचं आणि ते पाणी पंचामृत परत गणपतीच्या मूर्तीवरती शिंपडायचं. चंद्रमंडलसंकाशं सर्वदेवं प्रियं दधे स्नानार्थं देवरेजामि ग्रहण परमेश्वर. भूर्भुवस्वः पार्थिवसिद्धिविनायकाय नमः. दधी स्नानं समर्पयामि. ते पंचामृत परत तामणात सोडून द्यायचं. परत चांगलं पाणी पळीमध्ये घ्यायचं, फूल त्याच्यामध्ये बुडवायचं, परत मूर्तीवरती पाणी शिंपडायचं. दधी स्नानांतरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि. भूर्भुवस्वः पार्थिवसिद्धिविनायकाय नमः. परत एकदा पंचामृत घ्यायचं, फूल घ्यायचं, फूल त्या पंचामृतामध्ये पळीमध्ये बुडवायचं. ते पंचामृत परत गणपतीवरती एकदा शिंपडायचं. आज्यं सुवर्णमहाराजं यज्ञप्रतिष्ठितं आज्यं पवित्रं परं स्नानार्थं प्रददामि. भूर्भुवस्वः पार्थिवसिद्धिविनायकाय नमः. घृतस्नानं समर्पयामि. ते पंचामृत परत तामणामध्ये सोडून द्यायचं. परत चांगलं पाणी घ्यायचं पळीमध्ये, त्या पळीमध्ये फूल बुडवायचं पाण्यात आणि ते पाणी परत एकदा गणपतीवरती मूर्तीवरती पार्थिवसिद्धिविनायकाला शिंपडायचं.
पूर्वस्वा पार्थिवसिद्धिविनायकाय नमः घृतस्नानांतरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि. परत एकदा पंचामृत घ्यायचं, परत फूल घ्यायचं, पळीमध्ये त्या पंचामृताच्या फूल बुडवायचं आणि ते पंचामृत गणपतीवरती म्हणजे मूर्तीवरती आपल्या शिंपडायचं. सर्वौषधी समुत्पन्नं विहितदिशं मधु स्नानार्थं देवयामि ग्रहाण परमेश्वर. पूर्वस्वा पार्थिवसिद्धिविनायकाय नमः मधुस्नानं समर्पयामि. परत ते पंचामृत तामणामध्ये सोडून द्यायचं. परत चांगलं पाणी पळीमध्ये घ्यायचं, त्या पाण्यामध्ये फूल बुडायचं, ते पाणी गणपतीवरती परत एकदा शिंपडायचं. मधुस्नानांतरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि. परत एकदा पंचामृत घ्यायचं, परत एकदा फूल घ्यायचं, त्या फुलामध्ये फूल त्या पंचामृतामध्ये बुडवायचं पळीतल्या आणि त्या गणपतीच्या मूर्तीवरती शिंपडायचं. इक्षुदंडसमुद्भूतं दिव्य शर्करा हरिं स्नापयामि मया भक्ता प्रीतो भो सुरेश्वर. पार्थिवसिद्धिविनायकाय नमः शर्करा स्नानं समर्पयामि. शर्करा स्नानांतरेण परत ते पंचामृत तामणामध्ये सोडून द्यायचं. परत चांगलं पाणी पळीमध्ये घ्यायचं, त्याच्यामध्ये फूल उडवायचं आणि ते पाणी पार्थिवसिद्धिविनायकावरती परत शिंपडायचं. शर्करा स्नानांतरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि. पार्थिवसिद्धिविनायकाय नमः. परत पळीमध्ये पाणी घ्यायचं, त्या पाण्यामध्ये थोडंसं गंध घालायचं, परत एक फूल घ्यायचं, त्या गंधाच्या पाण्यामध्ये फूल बुडवायचं आणि ते पाणी गणपतीवरती शिंपडायचं. गंधद्वारानुरादर्शा नित्यपूर्णां करेशणं ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपवय श्रिया. पूर्वस्वः पार्थिवसिद्धिविनायकाय नमः गंधोदकस्नानं समर्पयामि. हे गंधाचं पाणी तामणात सोडून द्यायचं, परत चांगलं पाणी घ्यायचं, पळीमध्ये बुडवायचं फूल आणि ते फुलांनी पाणी गणपतीवरती शिंपडायचं. गंधोदकस्नानांतरे शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानांतरेण आचमनीयं समर्पयामि. सर्व उपचारार्थ गणपतीच्या पायाला गंध लावायचं. श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुपनवरं विलेपनं सुरेशेण चंदनं प्रक्रियतां. गणपतीच्या पायावरती अक्षता लावायच्या. अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि. अक्षता तंडुला शुभ्रा कुंकुमेन विराजिता मया निवेदिता भक्त्या ग्रहाण परमेश्वर. गणपतीच्या पायावरती हळदी कुंकू व्हायचं. हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. पूर्वस्वा पार्थिवसिद्धिविनायकाय नमः. गणपतीच्या पायावरती फूल व्हायचं. पूजार्थे कालोद्भव पुष्पं समर्पयामि. पार्थिवसिद्धिविनायकाय नमः. गणपतीला उदबत्ती ओवाळायची. घंटा वाजवून वनस्पती रसो धूपो गंधाढ्यो गंधोत्तमः. अग्रे सर्वदेवानां धूपोऽयं प्रक्रियतां धूपम् अग्रापयामि. गणपतीला तुपाच्या दिव्याने ओवाळायचं. भक्त्यादिपं प्रयच्छामि देवाय परमात्मने त्राहिमां निर्यात् घोरात् दीपोऽयं प्रक्रियतां दीपं दर्शयामि. पूर्वस्वः पार्थिवसिद्धिविनायकाय नमः दीपं दर्शयामि. नैवेद्यार्थे अंशतः पंचामृताची वाटी घ्यायची. पाण्याचा चौकोन करायचा खाली, त्याच्यावरती पंचामृताची वाटी ठेवायची. हातामध्ये पाणी घ्यायचं. ते पाणी त्या पंचामृताच्या वाटोळी फिरवायचं आणि गणपतीला नैवेद्य दाखवायचा. नैवेद्यार्थे अंशतः शेषपंचामृत नैवेद्यं निवेदयामि. अमृतोपसरणमध्ये ओम प्राणाय नमः, ओम अपानाय नमः, ओम यानाय नमः, उदानाय नमः, ओम समानाय नमः, ब्रह्मणे नमः. नैवेद्यं निवेदयामि. हातावरून 3 वेळा खाली पाणी सोडायचं. उत्तराय भोजनं समर्पयामि. हस्तप्रक्षालन समर्पयामि. मुखप्रक्षालन समर्पयामि. एक फूल घ्यायचं, गंधामध्ये बुडवून गणपतीच्या पायाजवळ व्हायचं. करोदवर्तनार्थ चंदनं समर्पयामि. पार्थिवसिद्धिविनायकाय नमः. एका विड्यावरती पाणी घालायचं. मुखवासार्थ पूगी परतांबूलं समर्पयामि. पार्थिवसिद्धिविनायकाय नमः. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. भूर्भुवस्वः पार्थिवसिद्धिविनायकाय नमः. देवाच्या पायावरती फूल व्हायचं. चरणकमल मंत्रपुष्पं समर्पयामि. हातामध्ये पाणी घ्यायचं. अनेन कृत यथाशक्ती पंचामृतपूजनाख्येन कर्मणा पार्थिवसिद्धिविनायक देवता प्रियता. मग हातातलं पाणी खाली सोडून द्यायचं. गजाननार्पणमस्तु. देवावरचं पायावरचं वाहिलेलं कुठलंही फूल एक उचलायचं. ते आपल्या डोळ्यांना लावायचं. आधी डोक्याला लावायचं. त्याचा सुगंध घ्यायचा आणि आपल्या उजव्या बाजूला ते फूल सोडून द्यायचं. निर्माल्यवंदनपूर्वक विसर्जयत. अभिषेकं कुर्यात्. भांड्यामध्ये पाणी घ्या, चांगला स्वच्छ. एक हातात उजव्या हातात फूल घ्या आणि लांबूनच मृत्यू होणार नाही याची काळजी घेऊन मूर्तीवरती थोडं थोडं पाणी शिंपडत राहायचं. हरि ओम सहनावधो सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै.
ओम शांति शांति शांति। हरि ओम नमस्ते गणपतय त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं कल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अवक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानूचानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममया त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगिदं त्वत्तो जायते सर्वं जगिदं त्वत्तत्तिष्ठते सर्वं जगिदं त्वयि लयमेषते सर्वं जगिदं त्वयि प्रतीयते त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयाजितः त्वं देहत्रयाजितः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरं गणादीं पुरमुच्चार्य वर्णादीन् तदनन्तरम् अनुस्वार परतरः हरधेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपम् गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वार शान्तिरूपम् बिन्दुरुत्तररूपम् नादसन्धानं संहिता सन्धिः सैषा गणेशविद्याः गणकऋषिः निजरोद्गायत्री छन्दः गणपतिरदेवता ॐ गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात् एकदन्तं चतुरस्रं पाशमं कुशधारिणं रथं च वरदमहस्तैर्बिभ्राणमूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं चतुष्टया द्यौ प्रकृते पुरुषात्रम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो राधपतये नमो गणपतये नमः प्रमदपतये नमस्तेऽस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसूताय श्रीवरदमूर्तये नमो नमः एतत् अथर्वशीर्षं योधित स ब्रह्म भूयाय कल्पते स सर्वविघ्नैर्न बाध्यते स सर्वसुखमेतत् स पञ्चमहापापात् प्रमुच्यते स इमध्यानो दिवसकृतं पापन्नाशयते प्रातर्ध्यानो रात्रिकृतं पापन्नाशयते सायं प्रातःप्रयुज्यानो अपापो भवति सर्वत्र ध्यानो पविघ्नो भवति धर्मार्थकामं मोक्षं च विन्दते इदम् अथर्वशीर्षम् ओ शिष्यायो नोदेयं यो यदि मोहात् दास्यते स पापीयान् भवति सहस्रावर्तनात् यय्यं काममधिदत् तन्तमनेन साधयेत् अनेन गणपतिम् अभिषिञ्चति स वाग्मी भवति चतुर्ध्यान्मनसृञ्जपति स विद्यावान् भवति इत्यथर्ववाक्यं ब्रह्माद्या वर्णविद्या न विवेदि कदा जनयति यो दुर्वाङ्कुरयति स वैश्रणोपमो भवति यो लायर्यति स यशोवान् भवति स मेधावान् भवति यो मोदकसहस्रेण यजति स वाञ्छितं फलं वाप्नोति यः सा च समिद्विरजति स सर्वं लभते अष्टौ ब्राह्मणान् सम्यक् ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमा सन्निधौ आचत्वा सिद्धमन्त्रो भवति महाविघ्नात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते महाप्रत्यवायात् प्रमुच्यते ससर्वविद् भवति य एवं वेद इत्योपनिषद भद्रं कर्णेभिः शृणुयामदेवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गे सुष्ठुवा स्वस्तनविरेशमदेवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तारक्षोररिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ शान्तिः 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 भूर्भुवस्वः पार्थिवसिद्धिविनायकाय नमः महाभिषेकस्नानं समर्पयामि महाभिषेकस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि हातातलं भांड फूल खाली ठेवून द्यायचं नर्यं भजामे गोपाय
हातामध्ये अक्षता घ्यायच्या. नरी अमृजा मे गोपाय अमृतत्वाय जीवसे जातां जनिष्यमाणं अमृते सत्ये प्रतिष्ठितां सुप्रतिष्ठितमस्तु. बरोबर हातातल्या अक्षता गणपतीवरती व्हायच्या. भूर्भुवस्वः पार्थिव सिद्धिविनायकाय नमः सुप्रतिष्ठितमस्तु. आता कापसाचं वस्त्र असेल तर देवाला घालायचं. सर्वभूषादिके सौमे लोकलज्जा निवारणे मयोपपातिते तुभ्यं वाससी प्रद्रियता वस्त्रोपवस्त्रार्थ कार्पासवस्त्रं समर्पयामि पार्थिवसिद्धिविनायकाय नमः. जानवं असेल तर जानवं घ्यायचं आणि ते देवाला घालायचं. देवाच्या उजवीकडे जानवं आलं पाहिजे असं जानवं देवाला घालायचं. यज्ञोपविदं परमं पवित्रं प्रजापतिर्यः सौजं पुरस्ताद आयुष्यमग्रं प्रतिमंच शुभ्रम. या इकडे यज्ञोपविदं बलमस्वेजः पूर्वस्वः पार्थिवसिद्धिविनायकाय नमः. उपविदार्थ यज्ञोपविदं समर्पयामि. एक पळीवरून पाणी तामनामध्ये सोडून द्यायचं. यज्ञोपविदांत आचमनीयं समर्पयामि पूर्वस्वः पार्थिवसिद्धिविनायकाय नमः. विलेपनार्थ चंदनं समर्पयामि. गणपतीला डोक्याला गणपतीच्या गंध लावायचं. श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यमसुमनोहरं विलेपनं श्रेष्ठ चंदनं प्रतिरितां पूर्वस्वः पार्थिवसिद्धिविनायकाय नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. गणपतीला अक्षता व्हायच्या. तू गेलास तिकडे तरी चालेल. अक्षता संडुला शुभ्रा कुंकुमेन विराजिता मया निवेदिता भक्त्या ग्रहण परमेश्वर. भूर्भुवस्वः पार्थिवसिद्धिविनायकाय नमः. देवाच्या डोक्याला अक्षता लावायच्या. अलंकारार्थ अक्षतान् समर्पयामि भूर्भुवस्वः पार्थिवसिद्धिविनायकाय नमः. द्या हरिद्राम. देवाला हळद आणि कुंकू व्हायचं. हरिद्रा स्वर्णवर्णाभा परमसौभाग्यदायिने सर्वालंकार मुख्या हि देवी त्वं प्रतिगृह्यतां पार्थिवसिद्धिविनायकाय नमः. हरिद्रां समर्पयामि. हरिद्रा चूर्णसंयुक्तं कुङ्कुमं कान्तिदायकं वस्त्रालंकरणं सर्वं देवी त्वं प्रतिगृह्यतां. गणपतीला कुंकू लावायचं. पूर्वस्वः पार्थिवसिद्धिविनायकाय नमः. कुंकुमं समर्पयामि. शेंदूर असेल तर शेंदूर घालायचा. कज्जलं कामिकारम्यं कामिका कामिनी कामसंभवं नेत्रोजभूषणाय कज्जलं प्रतिगृह्यतां. भूर्भुवस्वः पार्थिवसिद्धिविनायकाय नमः. गुलाल व्हायचा. गुलालं सर्वसौभाग्यं पुत्रपौत्रसमन्वितं गुलालेनार्चितो देव अतः शान्तिं प्रयच्छ मे. देवाला अबीर व्हायचा. नाना परिमद्रव्याणि समर्पयामि. ज्योत्स्नापदे नमस्तुभ्यं नमस्ते विश्वरूपिणे. नाना परिमद्रव्याणि ग्रहण परमेश्वर. भूर्भुवस्वः पार्थिवसिद्धिविनायकाय नमः. नाना परिमद्रव्याणि समर्पयामि. देवाला काय अलंकार असतील, मुकुट, कंठी, अन्यत्र काही, चांदीचं फूल, चांदीच्या दुर्वा, त्या गणपतीला सगळ्या व्हायच्या. जपा कुसुम उदितारुण संकाशं जपा कुसुम सन्निभाम सीमंतं भूषणार्थाय सिन्दूरं प्रतिगृह्यतां. भूर्भुवस्वः पार्थिवसिद्धिविनायकाय नमः. कुङ्कुम सिन्दूरं समर्पयामि. अनेकरत्नयुक्तानि भूषणानि बहूनि च तदङ्ग योजयामि काञ्चनानि तवात्मया. पूर्वस्वः पार्थिवसिद्धिविनायकाय नमः. नानाभूषणादि समर्पयामि. अक्षतास्तंडुला. देवाला एकदा अक्षता व्हायच्या. अक्षता तंडुला शुभ्रा कुंकुमेन विराजिता मया निवेदिता भक्त्या ग्रहण परमेश्वर. देवाला फुलांचा हार, कंठी, जे काय असेल अवेलेबल ते देवाला व्हायचं. पार्थिवसिद्धिविनायकाय नमः. माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिन वैप्रभ मया रथानि पूजार्थं पुष्पाणि प्रदीयतां. सेवन्तिका बकुलचम्पकपाटलाब्जर पुन्नागजादिकरवीररथायलपुष्पैः बिल्वप्रभारतुलसीदलमालदेभिः स्वां पूजयामि जगदीश्वरमे प्रसिद. भूर्भुवस्वः पार्थिवसिद्धिविनायकाय नमः. कालोद्भवपुष्पं समर्पयामि. गणपतीला दुर्वा व्हायच्या. त्वं दुर्वे मृतजन्मासि वंदितादिरपि सौभाग्यसंततिकरी सर्वकर्मसुशोभनः. भूर्भुवस्वः पार्थिवसिद्धिविनायकाय नमः. दुर्वांकुरान् समर्पयामि. देवाला शमी व्हायचे.
पूर्वस्वाहा पार्थिवसिद्धिविनायक नमः शमीपत्रं समर्पयामि पूर्वस्वाहा पार्थिवसिद्धिविनायकाय नमः नानापरिमलद्रव्याणि समर्पयामि। आता देवाची अंगपूजा करायची। डाव्या हातामध्ये अक्षता घेऊन ठेवायच्या, उजव्या हाताने गणपतीच्या पायावरती अक्षता भाजरायचं। ओम गणेश्वराय नमः पादौ पूजयामि। ओम विघ्नराजाय नमः जानुनी पूजयामि। ओम आकुवाहनाय नमः उरुं पूजयामि। ओम हेरम्बाय नमः कटिं पूजयामि। ओम कामारिसुनवे नमः नाभिं पूजयामि। ओम लंबोदराय नमः उदरं पूजयामि। ओम गौरीसुताय नमः स्तनौ पूजयामि। ओम गणनायकाय नमः हृदयं पूजयामि। ओम स्थूलकर्णाय नमः कंठं पूजयामि। ओम स्कन्धाग्रजाय नमः स्कन्धौ पूजयामि। ओम पाशहस्ताय नमः हस्तान् पूजयामि। ओम गजवक्त्राय नमः वक्त्रं पूजयामि। ओम विघ्नहरते नमः ललाटं पूजयामि। ओम सर्वेश्वराय नमः शिरः पूजयामि। ओम गणाधिपाय नमः सर्वांगं पूजयामि। आता देवाला पत्री वाहायची। पत्री जर अवेलेबल नसेल तर त्या पत्रीच्या जागी अक्षता व्हायच्या। मी एक एक पानाचं नाव घेतो, पत्री हात जवळ घेऊन ठेवा। ओम सुमुखाय नमः मालतीपत्रं समर्पयामि मधुमालतीचं पान। ओम गणाधिपाय नमः भृंगराजपत्रं समर्पयामि माक्याचं पान। ओम उमापुत्राय नमः बिल्वपत्रं समर्पयामि बेलाचं पान। ओम गजाननाय नमः श्वेतदुर्वापत्रं समर्पयामि पांढरी दुर्वा। ओम लंबोदराय नमः बदरीपत्रं समर्पयामि बोराचं पान। ओम हरसुनवे नमः धत्तुरपत्रं समर्पयामि धोत्र्याचं पान। ओम गजकर्णाय नमः तुलसीपत्रं समर्पयामि तुळशीचं पान व्हायचं। ओम वक्रतुंडाय नमः शमीपत्रं समर्पयामि शमीचं पान। ओम गृहाग्रजाय नमः अपामार्गपत्रं समर्पयामि आघाड्याचं पान। ओम एकदंताय नमः बृहतीपत्रं समर्पयामि डोरलीचं पान। ओम विकटाय नमः करवीरपत्रं समर्पयामि कण्हेरीचं पान। ओम कपिलाय नमः अर्कपत्रं समर्पयामि रुईचं पान। ओम गजदंताय नमः अर्जुनपत्रं समर्पयामि अर्जुन सारडा नावाचं एक पान आहे ते पान व्हायचं। ओम विघ्नराजाय नमः विष्णुक्रांतपत्रं समर्पयामि विष्णुक्रांत नावाचं एक झाड आहे त्या झाडाचं पान। बटवे नमः दाडिमीपत्रं समर्पयामि डाळिंबाचं पान। ओम सुराग्रजाय नमः देवदारपत्रं समर्पयामि देवदाराचं पान। ओम बालचंद्राय नमः मरुभकपत्रं समर्पयामि मरवाचं पान। ओम हेरंबाय नमः अश्वत्थपत्रं समर्पयामि पिंपळाचं पान। ओम चतुर्भुजाय नमः जातीपत्रं समर्पयामि जाईचं पान। ओम विनायकाय नमः केतकीपत्रं समर्पयामि केवड्याचं पान। ओम सर्वेश्वराय नमः अगस्तीपत्रं समर्पयामि अगस्तीचं पान। आता देवाला उद्बत्ती ओवाळायची। वनस्पतिरसो धूपो गंधाढ्यो गंधोत्तमः अग्रेय सर्वदेवानां धूपोऽयं प्रतीयतां धूपं घ्रापयामि। आता देवाला तुपाचा दिवा ओवाळायचा। भक्त्यादीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने त्राहि मां निर्यात् घोरात् दीपोऽयं प्रतीयतां दीपं दर्शयामि। देवाला नैवेद्य पेढे अजून काय विविध प्रकारचे नैवेद्य असतील ते देवासमोर ठेवायचे। त्याच्यावरती एक दुर्वा घालायची, त्याच्याखाली पाण्याचं चौकोन करून मंडल करायचं, त्याच्यावरती तो नैवेद्य ठेवायचा। हातामध्ये पाणी घ्यायचं, त्या नैवेद्याच्या वाटोळी पाणी असं फिरवायचं आणि देवाला नैवेद्य दाखवायचा। ओम प्राणाय नमः ओम अपानाय नमः ओम व्यानाय नमः ओम उदानाय नमः ओम समानाय नमः ओम ब्रह्मणे नमः। एक पळीवरून पाणी तामणात सोडून द्यायचं। परत एकदा हातात पाणी घेऊन त्या नैवेद्याच्या वाटोळी फिरवायचं आणि परत 5 वेळा 6 वेळा असं करायचं। ओम प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः। नैवेद्यं निवेदयामि। 3 वेळा तामनामध्ये पाणी सोडायचं। उत्तराभोजनं समर्पयामि हस्तप्रक्षालन समर्पयामि मुखप्रक्षालन समर्पयामि। एक फूल घ्यायचं, ते गंधामध्ये बुडून देवाला व्हायचं। करोद्वर्तनार्थ चंदनं समर्पयामि। एका विड्यावरती पाणी घालायचं मुखवासार्थ। उगी फलतांबूलं समर्पयामि। नाना प्रकारची काही फळं ठेवलेली असतील, नारळ ठेवला असेल, आधी त्या फळांवरती सगळ्या पाणी घालून घ्यायचं। फलार्थ नानाविध ऋतुफलानि समर्पयामि। पूर्वस्वाहा पार्थिवसिद्धिविनायकाय नमः
नारळ हातामध्ये घ्यायचा, त्या नारळावरती पाणी घालायचं, त्याला थोडंसं कुंकू अक्षता लावायच्या, प्रार्थना करून त्या गणपतीच्या समोर तिथे तो नारळ ठेवून द्यायचा. इदं फलं मया देव स्थापितं पुरतस्तव तेन मे सफलाभातिर्भवेत् जन्मनि जन्मनि फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सफलास्य मनोरथः पूर्वस्व पार्थिवसिद्धिविनायकाय नमः. फलार्थ नारिकेलफलं समर्पयामि. पार्थिवसिद्धिविनायकाय नमः. आता आपली आरती जी आहे, 1 करायच्या, 2 करायच्या, 3 करायच्या, 5 आरत्या करून घ्यायच्या. आणि आरत्या करून झाल्या की मग मंत्रपुष्पांजली म्हणायची. खाली लोटांगण वगैरे झालं की मंत्रपुष्पांजली म्हणायची. हरि ओम यज्ञेन यज्ञमय चंद देवाय स्थानी धर्माणे प्रथमान्यासन्न देहनाकं महिमान सजंत यत्र पूर्वे साध्याः सन्त देवाः. ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिन नमो वयं वै श्रवणाय पूर्महे समय कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो दधातु. कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भौजं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यायेष सार्वभौम सार्वायुषान् दादा परार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताय एकराळिते तदप्येष श्लोको भिगितो मरुतः परिवेष्टारो मरुतस्य वसनगृहे आवीक्षितस्य कामप्रेर विश्वे देवान् सभासदैति एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. गणपतीला एक फूल व्हायचं. चरणकमले मंत्रपुष्पांजलीं समर्पयामि. अंगाच्या वाटोळी प्रदक्षिणा घालायची, उजवीकडून डावीकडे फिरायचं. यानी गानी च पापानि जन्मांतरे कृतानि च तानि सर्वाणि विनश्यन्ति प्रदक्षिणं पदे पदे. प्रदक्षिणा पूर्वक नमस्कारान् समर्पयामि. जमल्यास एक डोकं टेकून साष्टांग नमस्कार करायचा. साष्टांगोस प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृता विद्या बुद्धी धनैश्वर्यं पुत्रपौत्रादि संपदा पुष्पांजलिं प्रदानेन देहि मे इप्सितं वर पार्थिवसिद्धिविनायकाय नमः. प्रयत्नेन साष्टांग नमस्कारान् समर्पयामि. हात जोडून देवाची प्रार्थना करायची. आवाहनं न जानामि तवर्जनः पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर. यत पूजितं मया देव परिपूर्णं ततस्तु मे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मात् कारुण्यभावेन रक्ष परमेश्वर. गतं पापं कथं दुःखं कथं दारिद्र्यमेव च आगता शुभसम्पत्तिः पुण्यहं तव दर्शनात् अपराधसहस्राणि क्रियन्ते हर्षं मया दास्यमिति मां भक्त्वा क्षमस्व परमेश्वर. क्षमस्व परमेश्वर. क्षमस्व परमेश्वर. देवाची प्रार्थना करायची. भगवान परमाराजा प्रतिवार्षिकप्रमाणे याही वर्षी आपली पूजा मनोभावे सेवा केलेली आहे, मान्य करून घ्या. आमच्याकडून पूजा करताना काही चूक भुलं झाले असेल त्याची आम्हाला क्षमा करा. आमच्या घरात नेहमी सुखाचं समृद्धीचं आनंदाचं वातावरण राहू द्या. शहरात सव्वाशेर चांग करून द्या. मुलांच्या शिक्षणात नोकरीत धंद्यात चांगल्या प्रकारची यशकीर्ती मिळवून द्या. घरातील नाना प्रकारचे दोषबाधा आपण पिढा घालवून टाका. आमच्यावरती आपली वरदस्त ठेवा, कृपादृष्टी ठेवा. आणि आधी चांगले दिवस आहेत ह्याच्याहीपेक्षा चांगले दिवस दाखवा आणि ह्याहीपेक्षा चांगली सेवा करण्याची आम्हाला संधी द्या किंवा सेवा करून घ्या. हीच आपल्या चरणी प्रार्थना. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हे जिहादा. जय जय रघुवीर समर्थ, मोरया मोरया मी बाळताने. तुझीच सेवा करू काय दाणे, अन्याय माझे कोट्यानुकोटी. मोरेश्वरा भा तू गाल बोडे. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. हातामध्ये पळी भरून पाणी घ्यायचं. अनेन कृतेन गंध अक्षत पुष्प धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा प्रदक्षिणा पार्थिव सिद्धिविनायक देवता प्रियतान न मम तस्तत गजाननार्पणमस्तु. हातातलं पाणी खाली सोडण्यात देतं. मंगलमूर्ती मोरया. अशी गणपतीची पूजा जशी जमेल तशी मला सांगितलेली आहे. मी गणपतीच्या पूजा मांडायची कशी, गणपती ठेवायचा कसा किंवा साहित्य काय जमा करायचं त्याची माहिती मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये